नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आज या ठिकाणी काय केलं आपण तर महिला व बाल विकासाच्या जेवढ्या काही योजना आहेत त्याच्यावरती अतिशय इम्पॉर्टंट अशा प्रश्नांचा या ठिकाणी आपण समावेश केलेला आहे। आता महिला विषयक योजना किंवा बालकविषयक योजना तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने काय आहेत अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, कारण याच्यावरती तुम्हाला 40 मार्काला प्रश्न असणार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा पहिलं काय प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी डॅश डॅश वर्षी महिला विषयक धोरण जाहीर करण्यात आले। मग इथं काय विचारलं आपल्याला की महाराष्ट्रामध्ये महिला विषयक धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलं असं विचारलंय। मग खाली ऑप्शन बघा, आता इथे 4 धोरणं दिलेत आणि पुन्हा खाली आपल्याला पर्याय दिलेत ना, याच्याकडे पण लक्ष ठेवायचं नाही तर बऱ्याच वेळेस अ ब क ड हेच आपण पर्याय समजतो आणि याच्यापैकीच उत्तर लिहून टाकतो, मग आपला मार्क परीक्षेमध्ये कट होतो। मग काय सांगितलं बघा, 1994, 2001, 2013 आणि 2024 आणि खाली पर्याय काय दिलेत बघा, वरीलपैकी सर्व अ ब क ब क ड अ क ड। मग यापैकी योग्य उत्तर काय असणार आपलं वरीलपैकी सर्व। मग तुम्हाला लक्षात ठेवायचे की महाराष्ट्रामध्ये महिला विषयक धोरण कोणकोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले बघा, 1994 ला करण्यात आलं, 2001 ला करण्यात आलं, 2003 ला आणि 2004 ला। परीक्षेच्या दृष्टीने काय असणार हे अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 2 काय विचारलं बघा, खालील विधाने पहा। आता विधानं बघायला सांगितलेत, बघू काय आहेत। संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालकांचा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारला, बालकांचा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारला म्हणून सांगितलंय। त्याच्यानंतर दुसरं विधान काय सांगितलंय, 20 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो। मग यापैकी उत्तर काय येणार आहे आपलं तर ए आणि बी दोन्ही बरोबर हे आपलं उत्तर येणार आहे। मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रश्न तुम्हाला विचारू शकते की संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने आंतरराष्ट्रीय किंवा बालकाचा आंतरराष्ट्रीय करार कधी स्वीकारला। मग हा करार कधी स्वीकारला 20 नोव्हेंबर 1989 ला। खूप महत्वाचा आहे, तारखेसहित लक्षात ठेवा, कधी 20 नोव्हेंबर 1989 ला। काय तर बालकाचा आंतरराष्ट्रीय करार कोणी स्वीकारला संयुक्त राष्ट्रसंघाने। ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न विचारू शकतात की आंतरराष्ट्रीय बाल दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो। मग आंतरराष्ट्रीय बाल दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर 20 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो। दोन्ही गोष्टी काय आहेत परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत, अतिशय इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तोंडपाठच ठेवायचे आहेत, ती तारखेसहित लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यावरती प्रश्न परीक्षेत विचारला जाणार आहे, याच्या अगोदर प्रश्न विचारलेले आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू, 3 नंबर, राष्ट्रीय बालक कृती आराखडा 2016 नुसार खालीलपैकी कोणत्या अग्रक्रम तत्वावर लक्ष केंद्रित गेले आहेत। मग कोणते अग्रक्रम तत्व दिलेत बघा, निभाव, आरोग्य व पोषण, शिक्षण व विकास आणि संरक्षण व सहभाग। मग याचं उत्तर सुद्धा काय असणार आहे वरीलपैकी सर्व हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे। बऱ्याच वेळेस मित्रांनो तुम्हाला काय असतं, ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला असतो ना त्यावेळेस 80% प्रश्नामध्ये काय असतं वरीलपैकी सर्व हे उत्तर बरोबर असते। ठीक आहे, म्हणजे टीसीएसचा तो पॅटर्न राहिलेला आहे। मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कशाने विचारलं बघा, राष्ट्रीय बालक कृती आराखडा। मग राष्ट्रीय बालक कृती आराखडा कधी मग हे करण्यात आला 2016 ला आणि त्याच्यानुसार कोणत्या तत्वावरती लक्ष केंद्रित केले बघा, एकतर निभाव केलंय, त्याच्यानंतर शिक्षण व विकास, आरोग्य व पोषण आणि संरक्षण व सहभाग या ठिकाणी काय केलंय या तत्वावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे। कशामध्ये राष्ट्रीय बालक कृती आराखड्यामध्ये। कधीचा आहे आराखडा 2016 चा आहे। ठीक आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवत चालायच्या आहेत, कारण आपण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट अतिशय उपयुक्त आणि अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत। ओके, पुढचा प्रश्न बघूया, 4 नंबर काय विचारलं बघा, थोडस बारीक करतो म्हणजे तुम्हाला खाली सगळा प्रश्न दिसेल। खालील विधाने पहा सांगितले। ठीक आहे, वरचं नाही दिसलं तरी चालेल, फक्त विधान आणि आपल्याला ऑप्शन दिसले तरी भरपूर होईल। 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्यात आले। 1986 ते 1995 हे दशक आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून साजरे करण्यात आले। मग आता याच्यापैकी बघा
इथं काय सांगितलंय, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून कोणतं वर्ष साजरं करण्यात आलं म्हटलेत, 1975. मग हे विधान बरोबर आहे आणि हे 2 नंबरचं विधान चूक आहे. मग पर्याय आपला विकल्प काय येणार आहे, फक्त ए बरोबर. मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचंय, प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. दुसरा प्रश्न इथं असं विचारू शकतात की खालीलपैकी कोणतं वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं. मग आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून कोणतं वर्ष साजरं करण्यात आलं होतं, 1975. खूप महत्वाचं आहे. आणि हे जे आंतरराष्ट्रीय महिला दशक आहे हे पण विचारू शकतात, खालीलपैकी कोणते दशक तुम्हाला आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून साजरं करण्यात आलं, तर हे कोणतं आहे, 1976 ते 1985. बघा कोणतं, 1976 ते 1985 आंतरराष्ट्रीय महिला दशक. ठीक आहे. आणि आंतरराष्ट्रीय महिला वर्ष विचारलं तर कोणतं आहे ते 1975 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा महिलाविषयी 3 महत्वाच्या जागतिक परिषदा झाल्यात. ह्या तिन्ही जागतिक परिषदा तुम्हाला काय करायच्या, तोंडपाठ ठेवायचे आहेत. काय तोंडपाठ ठेवायचंय, एक तर जागतिक परिषद कधी झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती कुठं झाली. मग बघा महिलाविषयीची पहिली जागतिक महिला परिषद, पहिली जागतिक महिला परिषद कधी झाली बघा, 1975 ला झाली. कुठं झाली, मेक्सिको सिटी या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा दुसरी जागतिक महिला परिषद कधी झाली, 1980 ला. कुठं झाली, कोपनहेगन या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी जागतिक महिला परिषद कुठं झाली, नैरोबी या ठिकाणी. आणि कधी, 1985 ला. सोपं आहे बघा, 75, 80, 85 म्हणजे 5-5 वर्षांनी या 3 जागतिक परिषदा झालेल्या आहेत. त्याच्यानंतर प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोणत्या जागतिक परिषदेमध्ये नैरोबी फॉरवर्ड लुकिंग स्ट्रॅटर्जी ठरवण्यात आली. मग नैरोबी फॉरवर्ड लुकिंग स्ट्रॅटर्जी कोणत्या जागतिक परिषदेत आली होती, तिसऱ्या जागतिक परिषदेमध्ये. तिसरी जागतिक परिषद कधी झाली, 1985 ला. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, तिन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. तिन्ही जागतिक परिषदा तुम्हाला डोक्यामध्ये ठेवायचे आहेत, ज्याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये 100% प्रश्न येणार या ठिकाणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल, त्याचबरोबर मुख्य सेविका असेल, याच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी काय असणार आहे, याच्यामध्ये TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला उत्तरासहित मिळतील. खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला TCSने घेतलेल्या प्रश्नपत्रिकेचा का अभ्यास करायचा आहे, तर तुम्हाला माहिती आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकेची परीक्षा कोण घेणार आहे, तर TCS घेणार आहे. मग TCSने याच्या अगोदर जसे प्रश्न विचारलेत तसेच प्रश्न तुम्हाला काय करणार, TCS पुन्हा विचारणार. ठीक आहे. त्याचबरोबर बघा या टेस्ट सिरीज सोबत आपण काय करतोय, फ्रीमध्येच अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करतोय. मग यामध्ये कोणकोणत्या नोट्स आहेत बघा, मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतो. मग ह्या सगळ्या मटेरियलचा जर तुम्ही स्टडी केला ना मित्रांनो, तर तुम्ही परीक्षेमध्ये 170+ मार्क काय सहज घेऊ शकता. आणि जर 170+ मार्क घेतले तर तुमचं सिलेक्शन काय होणार, 100% होणार. आणि ते बी एवढं होणार की तुम्हाला ज्या ठिकाणी पोस्टिंग पाहिजे त्या ठिकाणी तुमची नियुक्ती होणार. ठीक आहे. म्हणजे कदाचित तुमच्या स्वतःच्या तालुक्याला सुद्धा तुम्ही येऊ शकता. ठीक आहे. मग ह्या सगळ्या मटेरियलची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त 250 रुपये आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार आज टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला काय होणार आहे, फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30. या नंबरवरती काय करायचं, तुम्हाला 149 रुपये पे करायचे आहेत. आणि त्याचा एक काय करायचा आहे, स्क्रीनशॉट काढायचा. तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट मला काय करा मित्रांनो,
व्हॉट्सॲपला शेअर करा। व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे 9689141630। तुमचा स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपला मिळाल्याबरोबर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू। संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक महिला परिषदा भरवल्या याबाबत चुकीची जोडी ओळखा। बघा तुम्हाला काय म्हटलं होतं, जागतिक महिला परिषदा काय खूप महत्वाचं आहे, ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न 100% विचारला जाणार आहे। मग इथं काय सांगितलं आपल्याला, यातली चुकीची जोडी ओळखायला सांगितली। बरोबर जोडी नाही मित्रांनो, चुकीची जोडी। ठीक आहे, मग पहिली बघा, मेक्सिको 1975, कोपनहेगन 1980, नैरोबी 1985, ह्या तिन्ही आपण आताच पाहिलं होतं, म्हणजे आपल्याला कन्फर्म माहिती आहे चौथी जोडी काय असणार आहे, चुकीची जोडी असणार आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल। ठीक आहे, मग तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ह्या लक्षात ठेवायच्यात। पहिली जागतिक महिला परिषद कुठं भरली, मेक्सिकोला। कधी भरली, 1975। दुसरी महिला जागतिक परिषद कुठं भरली, कोपनहेगनला। कधी भरली, 1980 ला। तिसरी महिला जागतिक परिषद नैरोबी, कधी, 1985। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 6 नंबर, डॅश हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो। काय विचारलंय, कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस, 8 मार्च हा दिवस काय केला जातो, आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो। आणि हा कधीपासून साजरा केला जातो, तर 1975 पासून साजरा केला जातो, हे पण लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 7 नंबर, महत्वाचा प्रश्न आहे। डॅश साली संयुक्त राष्ट्रसंघाने CEDAW हा करार संमत केला। कोणता करार, CEDAW हा करार कधी संमत केला असं विचारलंय। मग हा करार कधी संमत केला होता, तर 1989 ला। कोणी संमत केला आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने। खूप महत्वाचं आहे। ठीक आहे, मग आता या कराराचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला कदाचित विचारू शकतात की CEDAW म्हणजे काय, तर याचा फुल फॉर्म काय बघा, कॉन्व्हेन्शन ऑफ द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन्स। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। आणि हा काय आहे, संयुक्त राष्ट्रसंघाचा एक महत्वाचा करार आहे, आणि जो कशासाठी आहे बघा, महिलांच्या विरोधातील सर्व प्रकारच्या भेदभावाचे उच्चाटन करण्यासाठी। प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कशासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने CEDAW हा करार केला। मग कशासाठी, तर महिलांच्या विरोधातील सर्व प्रकारच्या भेदभावाचं उच्चाटन करण्यासाठी हा करार करण्यात आला होता। मग आता हा करार मंजूर कधी केला, 18 डिसेंबर 1979। ठीक आहे, मंजूर केला बरं का। इथं बघा काय झाला, हा मंजूर झाला। आणि जर याची अंमलबजावणी विचारली किंवा अंमल विचारला, तर अंमलबजावणी कधी झाली, 3 सप्टेंबर 1981 पासून। 1981 लक्षात ठेवा, म्हणजे दोन्हीतला फरक लक्षात ठेवा। आता इथं काय विचारलं आपल्याला, संमत कधी केला म्हणजे मंजूर कधी केला, आणि जर विचारलं अंमलबजावणी कधी केली किंवा अंमलात कधी आला, तर उत्तर काय येईल आपलं, 1981 येईल। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। सॉरी, अजून याच्यात माहिती राहिली। मग सध्या या कराराचे किती देश सदस्य आहेत, तर 189 देश सध्या याचे सदस्य आहेत। आणि भारताने हा CEDAW करार कधी स्वीकारला किंवा या करारावरती भारताने कधी स्वाक्षरी केली, हा प्रश्न विचारू शकतात। तर भारताने कधी स्वाक्षरी केली होती, 1993 ला। म्हणजे बघा, कराराची अंमलबजावणी कधी झाली, 1981 ला। करार मंजूर कधी झाला होता, 1979 ला। आणि भारताने कधी स्वीकारला, 1993 ला। या तिन्ही गोष्टी तुम्हाला काय करायच्या, तोंडपाठ ठेवायच्या आहेत। का, तर परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न 100% विचारला जाणार आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। काय सांगितलंय, नारी आणि पुढे डॅश डॅश दिलंय, म्हणजेच काय, ह्या नारीचा आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे। मग नारीचा फुल फॉर्म काय होतं बघा, नॅशनल रिपॉझिटरी ऑफ इन्फॉर्मेशन। म्हणजे पर्याय क्रमांक जो पहिला आहे हाच याचा फुल फॉर्म आहे, नॅशनल रिपॉझिटरी ऑफ इन्फॉर्मेशन। खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा। नारी पोर्टलवरती तुम्हाला प्रश्न 100% विचारला जाणार आहे। यालाच, या नारीलाच मराठीमधून काय म्हणतात माहिती आहे, महिलांसाठीचा राष्ट्रीय माहिती संच म्हणतात। काय, महिलांसाठीचा राष्ट्रीय माहिती संच म्हणजेच काय, नारी। त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, नॅशनल रिपॉझिटरी ऑफ इन्फॉर्मेशन। ठीक आहे, आता हा कशासाठी केलेला आहे बघा, नारी कशासाठी पोर्टल चालू केलं बघा, तर भारत सरकारने महिलांना, बघा कुणासाठी, महिलांसाठी काय, विविध योजनाबद्दल, उपक्रमाबद्दल आणि महिलांच्या विकासासाठी उपयुक्त साधन सामग्रीबद्दल माहिती देण्यासाठी तयार केलेला एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे। म्हणजे हे नारी असं पोर्टल आहे की त्या एकाच पोर्टलवरती महिलाला
महिला विषयक भारतामध्ये जेवढ्या काही योजना आहेत ह्या सगळ्या योजनांची माहिती या पोर्टलवरती दिली जाणार आहे। आणि हे जे पोर्टल आहे नारी, हे पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केलं हा प्रश्न सुद्धा विचारला जाणार आहे। मग कोणत्या मंत्रालयाने सुरू केलं बघा, महिला आणि बाल विकास मंत्रालयाचं हे पोर्टल आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न 9 नंबर। प्रश्न पाहण्याच्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करून घ्या, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। लाईक आणि सबस्क्राईब काय आहे, दोन्ही मोफत आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे लगेच करून घ्यायचं। आणि लाईक आणि सबस्क्राईबचा फायदा काय होतो, माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त फायदा होतो। कसा की भविष्यात आपला जो उद्याचा येणारा व्हिडिओ आहे हा सगळ्यात आधी तुम्हाला दाखवला जातो। ठीक आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे उद्दिष्ट ओळखा। आता कोणत्या अभियानाचं उद्दिष्ट ओळखायला सांगितलं आपल्याला, बेटी बचाओ बेटी पढाओ। ठीक आहे, पक्षपाती लिंग निवडीच्या प्रक्रियेचे उच्चाटन करणे आहे, मुलींचे शिक्षण व सहभाग सुनिश्चित करणे आहे, मुलींचे अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित करणे आहे। मग आपलं उत्तर काय येईल, ABC बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे। लक्षात ठेवायचं उद्दिष्ट काय काय आहे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचं, लक्षात ठेवा। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं, बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाची सुरुवात कधी झाली हे विचारणार आहे तुम्हाला। मग सुरुवात कधी झाली, 22 जानेवारी 2015। आणि सुरुवात कुठून झाली किंवा याचं उद्घाटन कुठं झालं हे पण विचारलं जातं। कुठं झालं होतं, पानिपत या ठिकाणी। कोणी केलं होतं उद्घाटन, तर PM नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं होतं। पानिपत कोणत्या राज्यामध्ये आहे, हरियाणा राज्यामध्ये आहे। ठीक आहे, पुढचा 10 नंबर। 22 जानेवारी 2015 रोजी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली। बघा, मी आत्ताच वरच्या प्रश्नात सांगितलं तुम्हाला की बेटी बचाओ बेटी पढाओ हे कधी सुरू करण्यात आलं अभियान, 22 जानेवारी 2015 ला करण्यात आलं। आणि लगेच इथं विचारलं की 22 जानेवारी 2015 ला कोणती योजना सुरू करण्यात आली। मग बघूया ऑप्शन, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान केलं होतं आपल्याला माहिती आहे। त्याच्यानंतर सुकन्या समृद्धी योजना हे पण केलं होतं। मग आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येईल। 1 आणि 2 दोन्ही बरोबर। मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान कधी सुरू केलं, 22 जानेवारी 2015 ला। त्याचबरोबर सुकन्या समृद्धी योजना सुद्धा कधी केली, 22 जानेवारी 2015 ला चालू केली। हे जे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान आहे ना, याचाच एक भाग म्हणून सुकन्या समृद्धी योजना चालू केलेली आहे, लक्षात ठेवायचं। ठीक आहे, पुढचा 11 नंबर। अस्मिता योजनेबाबत विचार करा। ठीक आहे, योजनेची सुरुवात 8 मार्च 2018 ला झाली, बरोबर आहे। प्रमुख उद्देश माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे, बरोबर आहे। लाभार्थी वयोगट 11 ते 19 वर्षाच्या किशोरवयीन मुली, बरोबर आहे। मग आपलं उत्तर काय, इथं काय विचारलं बघा आपल्याला, असत्य विधान विचारलंय। असत्य म्हणजे काय, चुकीचं विधान कोणतं विचारलंय। मग याच्यापैकी एकही विधान चुकीचं नाही। मग पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल की यापैकी एकही नाही। मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचंय ते म्हणजे काय, अस्मिता योजना। मग प्रश्न विचारला जाऊ शकतो, अस्मिता योजना कधी सुरू झाली, तर कधी सुरू झाली, 8 मार्च 2018 ला। त्याच्यानंतर प्रश्न विचारू शकतात, अस्मिता योजनेचा उद्देश काय आहे, तर अस्मिता योजनेचा उद्देश काय आहे, माफक दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे। त्याच्यानंतर प्रश्न विचारू शकतात, अस्मिता योजनेचा लाभार्थी वयोगट कोणता आहे, तर कोणत्या वयोगटातील मुली लाभार्थी आहेत, 11 ते 19 वर्ष वयोगटातील मुली या अस्मिता योजनेचा लाभार्थी आहेत। ठीक आहे, म्हणजे सगळी माहिती तुम्हाला काय करायची, डोक्यामध्ये फिट करून ठेवायची। ठीक आहे, पुढचा प्रश्न 12 नंबर। सर्व महिला विषयक योजना एकाच सर्वोच्च योजनेखाली आणण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली। मग कोणत्या एकाच सर्वोच्च योजनेखाली आणण्याची घोषणा केली, तर त्याला नाव दिलेलं आहे मिशन शक्ती। ठीक आहे, प्रश्न येऊ शकतो, चालू घडामोडीवरती आधारित आहे। पुढचा प्रश्न 13 नंबर। माझी कन्या भाग्यश्री योजनेची सदिच्छादूत खालीलपैकी कोण आहे। कोणती योजना, माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सदिच्छादूत कोण आहे असं विचारलंय। मग या योजनेची सदिच्छादूत कोण आहे, तर ती स्मृती मंधाना आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 15 नंबर। चुकीची जोडी ओळखायला सांगितली, अन्नपूर्णा 2000, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 1995, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगासाठीची पेन्शन योजना 2009। मग यापैकी चुकीची जोडी कोणती मित्रांनो, तर एकही जोडी चुकीची नाही, म्हणजे सगळ्या जोड्या काय आहेत, बरोबर आहेत। मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अन्नपूर्णा योजना कधीची आहे, तर ती 2000 ची आहे। त्याच्यानंतर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कधीची आहे, तर ही 1995 ची आहे। आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगासाठीची पेन्शन योजना कधीची आहे, तर ही 2009 ची आहे। तिन्ही योजना लक्षात ठेवा, प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात। ठीक आहे,
पुढचा 16 नंबर, बालकाच्या आंतरराष्ट्रीय करारानुसार डॅश डॅश वर्षाखालील वयोगटाला बालक म्हणून संबोधले जाते. आता काय सांगितलंय, बालकाचा जो आंतरराष्ट्रीय करार आहे याच्यानुसार कोणत्या वयापेक्षा कमी वय असणाऱ्या बालकाला किंवा व्यक्तीला बालक म्हटलं जातं, तर किती, 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीला बालक म्हटलं जातं. ठीक आहे, महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 17 नंबर इथंच दिसतोय, बघूया आपण. संकटग्रस्तांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या आपत्कालीन क्रमांक कोणता. काय विचारलंय इथं, आपत्कालीन क्रमांक विचारलाय आणि कोणासाठीचा, तर संकटग्रस्तांसाठीचा. ठीक आहे, मग हा आपत्कालीन क्रमांक कोणता आहे, तर 112 आहे. टोल फ्री क्रमांक आहे, लक्षात ठेवा. यालाच काय म्हटलं जातं, हेल्पलाईन म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर 2011 मध्ये भारतातील शिशु मृत्यू दर डॅश किती होता असं विचारलंय. काय विचारलंय, शिशु मृत्यू दर विचारले. कधीचा, 2011चा. मग 2011ला भारतातला शिशु मृत्यू दर किती होता, 44 होता. खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती TCS ने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा 19 नंबर, जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ यांनी भारतातील बालमृत्यूची कारणे कोणती सांगितली. आता भारतातले जे बालमृत्यू आहेत याची कोणती कारणं सांगितली असं विचारलं, आणि कोणी, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, त्याचबरोबर युनिसेफने. ठीक आहे, मग बघूया. जन्मजात आजार, निमोनिया, अतिसार आणि गोवर ही चारही कारणं त्यांनी सांगितलीत. मग आपलं उत्तर काय येईल, वरील पैकी सर्व, हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मग लक्षात ठेवायचं, भारतातील बालमृत्यूची कारणं कोणकोणते सांगितलीत, जन्मजात आजार सांगितलाय, निमोनिया सांगितलाय, अतिसार सांगितलंय आणि गोवर सांगितलंय. ठीक आहे, खूप महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा 20 नंबर, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात माता मृत्यू दर सर्वात कमी आहे. कोणत्या राज्यामध्ये माता मृत्यू दर सगळ्यात कमी आहे असं विचारलंय. मग याचं उत्तर काय आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्येच माता मृत्यू दर काय आहे, सगळ्यात कमी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा आणि शेवटचा प्रश्न 21 नंबर, डॅश डॅश हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न आपण घेतलेला आहे. मग याचं उत्तर तुम्हाला काय करायचं, कमेंटमध्ये सांगायचं आहे की कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. ओके, धन्यवाद मित्रांनो.